आणि छोटे छोटे मोठे अनेक चॅलेंजेस येतात. ते चॅलेंजेसला हरवायचं कसं आणि त्यावरती मात कशी करायचं आणि जिंकायचं कसं हे पण आपण ट्रेकमधून नकळत शिकत असतो. पाणी निसर्ग आम्हाला तिघांनाही भरपूर आवडतो, त्यामुळे इतकं छान वाटलं. प्रत्येक शाळेनंतर जेवढं एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा जास्त आनंद एन्जॉयमेंट आलं. आणि हे माझं फर्स्ट टाइम ट्रेकिंग होतं. तर आता मला वाटलं ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय. आता असणार माणसं, कोण ओळखी नाही काय नाही, असंच जायचं बोरिंग सगळं जंगलात हे ते. नमस्कार, मी श्रीनिवास जगताप. बरेच दिवस चालू होतं की बाहेर कुठेतरी जायचं आहे आणि फॅमिलीला पण घेऊन जायचं आहे, मजा पण आली पाहिजे आणि त्याचबरोबर जो आपला इतिहास आहे ते पण आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर असं एक ऑब्जेक्टिव्ह होतं की मुलीला पण काही दाखवावं आणि खास करून ट्रेकिंगला न्यावं. माझे मित्र आहेत CA ललित मगदूम सर, त्यांनी बरेच वेळा ट्रिपला जायचे आणि मला बरेच चांगल्या आठवणी सांगायच्या. मग मी काय केलं की ट्रेकिंगमध्ये मी पण त्यांच्यावर दुसऱ्या ठिकाणी एकदा गेलो होतो. मग असं होतं की ट्रेकिंगला गेल्यानंतर जीवनात अनेक चॅलेंजेस येतात आणि छोटे छोटे मोठे अनेक चॅलेंजेस येतात. ते चॅलेंजेसला हरवायचं कसं आणि त्यावरती मात कशी करायचं आणि जिंकायचं कसं हे पण आपण ट्रेकमधून नकळत शिकत असतो. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला एवढी मोठी परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची. तर हे जे किल्ले आहेत ही बघण्याची फार इच्छा होती. त्यामुळं आम्ही ट्रेकिंग करण्यासाठी इथं आलो. पण ट्रेकिंग करता करता मला असं इथं अनुभव आला की इथं कंप्लीट पॅकेजच आहे. म्हणजे इथं ट्रेक पण आहे, इथं फॅमिलीज पण आहेत, मित्र पण आहेत, एन्जॉयमेंट आहेत, कॅम्पिंग आहे. आणि वासोटाची जेव्हा मी ट्रेक ऐकली तर तेव्हा मला असं वाटायचं एक मल्टीबॅगर आयडिया आहे, ज्याच्यामध्ये प्रवास आहे, ज्याच्यामध्ये टेंटिंग आहे, जे फार मुलीला पण फार आवडते. ते टेंटिंग आहे. त्यानंतर बोट राईड आहे, ती पण काय थोड्या वेळाची नाही आहे, ती 2 तासाची आहे. म्हणजे जाता 1 तास आणि येता 1 तास. आणि त्यानंतर किल्ला चढायचा आहे आणि पुन्हा उतरायचं आहे. ते ऐकूनच सगळं थ्रिल वाटायचं. त्यानंतर आम्ही प्रत्यक्षात आलो आणि प्रत्यक्षात आल्यानंतर जेवढं एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा जास्त आनंद एन्जॉयमेंट आलं. गडकिल्ल्यावर जात असताना बरेच लोक सुरक्षितेची फार काळजी असते किंवा ट्रेकिंगमध्ये सुरक्षितता हा फार मोठा विषय असतो. आणि विशेषतः कोकणे बंधू जे आहेत ते आमचे गावलेच आहेत. दोघं आम्ही एकाच तालुक्याचे आहोत. मला इथं आल्यानंतर कळलं सर. फार आनंद झाला सर. अतिशय ज्याला असं आपण म्हणतो ना, हा ट्रेक वाटत नाही, एक सहल वाटते. इतक्या सुरक्षितपणे ते घेऊन जातात. त्यानंतर जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर होती. जेवण पण फार चांगलं होतं आणि जाण्यायेण्याची व्यवस्था असेल, सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे काही एक असं ठिकाण नाही की जर इथं कमी होतं किंवा असं. सगळ्या ठिकाणी जेवढ्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षापेक्षा जास्त आनंद मिळाला आणि मित्रांमुळं आनंद पण द्विगुणित झाला सर. आणि फॅमिलीसोबत पण आनंद मिळतो आहे आणि मित्रासोबतही आनंद मिळतो आहे. तर भरपूर एन्जॉय केलं. आम्हाला ट्रेक बरेच दिवसापासून करायचा होता, पण संधी साधून येत नव्हती. यावेळी जेव्हा ललित सरांनी आम्हाला ॲड पाठवली यांची, तेव्हा आम्ही मुलीचा विचार केला. आम्हालाही जायचं होतं, पण आमच्या पर्सनल अडचणीमुळं आम्ही विचार करूयात असा विचार केला. त्यानंतर जेव्हा म्हटलं आम्ही मुलीला तरी पाठवूयात, सर आहेत सोबत, मॅडम आहेत, त्यामुळं मुलीचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं. लास्ट स्टेजला जेव्हा आदल्या दिवशी आम्ही म्हटलं चला आपणही जाऊयात की होतंय का बघूयात. मग ठीक आहे म्हटलं, विचारलं सरांना. सर म्हणले सीट अवेलेबल आहेत. लास्ट स्टेजला आम्ही बुकिंग केलं, गडबडीत निघालो आणि इथं आल्यानंतर जेव्हा आम्ही ते सगळं बघितलं, बोटिंग, पाणी निसर्ग आम्हाला तिघांनाही भरपूर आवडतो, त्यामुळे इतकं छान वाटलं. चढताना मजा आली, वरती गेल्यानंतर तब्येत डाऊन झाली, कशाला आलो असं वाटलं. पण ठीक आहे, सगळे होते सोबत आणि मिस्टर होते, त्यांनी भरपूर काळजी घेतली, त्यामुळे एकदम छान वाटलं. एक दिवस रिलॅक्स केलं, रात्री सगळ्यांचा गोंधळ मस्ती बघितलं, फारच छान वाटलं. माझं नाव समृद्धी जगताप आहे. तर आता परवा दिवशीच ठरलं की आम्ही तिघं जाणार आहे ट्रेकिंगला. आणि हे माझं फर्स्ट टाइम ट्रेकिंग होतं. तर आता मला वाटलं ट्रेकिंग म्हणजे नेमकं काय. आता असणार माणसं, कोण ओळखी नाही काय नाही, असंच जायचं बोरिंग सगळं जंगलात हे ते. पण इथं आले तेव्हा तसं काहीच वाटलं नाही. सगळे जे माणसं होते म्हणजे त्यांनी असं वाटूच दिलं नाही की त्यांनी असे परकेत. हां, तर त्याला एक सगळे आता आशुतोष काका आहेत, त्यांनी कुठे गेले ते जे वरती असताना मला खाली येता येत नव्हतं, त्यांनी खूप हेल्प केली खाली येताना. आणि आता संस्कृती दिदी आहे, ती ब्लॉगर, ती दिदी आहे. आणि बाकी सगळे खूप चांगले आहेत, त्यांनी पण म्हणजे खूप असं सपोर्ट केला आणि म्हणजे सोबत खूप म्हणजे अशी मैत्री चांगली झाली, त्याच्यामुळंच छान वाटलं.